अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळल्याची घटना घडली आहे। या भीषण अपघातात सिमेंट्स कंपनीच्या सीईओसह 6 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 चिमुकल्यांचा सुद्धा समावेश आहे। हे हेलिकॉप्टर न्यूयॉर्क हेलिकॉप्टर टूर्स कंपनीचं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। अमेरिकेतील एका हेलिकॉप्टर पॅडवरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं आणि हडसन नदीच्या उत्तरेकडे निघालेलं होतं। हेलिकॉप्टर जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ पोहोचलं तेव्हा ते दक्षिणेकडे वळलं आणि काही मिनिटांनी अपघात होऊन ते नदीमध्ये कोसळलं। चीननं पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचल्याचं बघायला मिळत आहे। जगातील सर्वात उंच पूल युआयझियांग ग्रँड कॅन्यन याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। हा ब्रिज बेईपानजियांग ब्रिजच्या उत्तरेला 320 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलाय। बेईपानजियांग पूल 1788 फूट उंच आहे आणि तो 2016 मध्ये पूर्ण झालेला होता। आता युआयझियांग पूल त्याहूनही जास्त उंच असल्यानं चीन पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडणार आहे। ग्रँड कॅन्यन 2.9 किलोमीटर लांब आणि 2050 फूट उंच बांधला गेलाय। या पुलाच्या बांधकामादरम्यान त्यावरून ढग जाताना सुद्धा बघायला मिळतात। अवघ्या 3 वर्षात हा पूल बांधून तयार झाला। रशियाविरोधात नाटोनं कठोर कारवाईच्या तयारीचे संकेत दिल्याचं बघायला मिळत आहे। नाटोनं रशियाविरोधात कडक रणनीती आखण्यासाठी 30 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। ही बैठक ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखाली पार पडेल। त्यासाठी 30 देशांच्या संरक्षण मंत्र्यांना आमंत्रण सुद्धा देण्यात आलंय। युक्रेन भेटीनंतर 30 देशांच्या बैठकीचा निर्णय सध्या रशियासोबतच्या शांतता करारापूर्वी करण्यात येईल। युक्रेनमध्ये संभाव्य लष्कर तैनात करण्याच्या योजनेवर नाटो देश विचार करत असल्याची माहिती सुद्धा समोर आली। तर अमेरिका आता B6113 नावाचा अत्यंत शक्तिशाली अणुबॉम्ब तयार करत आहे। हा बॉम्ब हिरोशिमा बॉम्बपेक्षा 24 फूट अधिक विनाशकारी आहे। हा 360 किलोटन क्षमतेचा बॉम्ब आहे। हा बॉम्ब नियोजित वेळेच्या 7 महिन्याआधी तयार होणार आहे। चीन आणि रशियाच्या अण्वस्त्र प्रगतीला उत्तर देण्यासाठी अमेरिकेनं हे पाऊल उचललंय। या विनाशकारी बॉम्बला राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासनानं परवानगी दिलेली आहे। 1945 मध्ये हिरोशिमावर टाकलेल्या 15 किलोटन बॉम्बच्या तुलनेत B6113 चा प्रभाव हजारो किलोमीटरपर्यंत जाणवू सुद्धा शकतो। इस्रायल सैन्याकडून रफाहमधील कारवाईचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। या व्हिडिओत आपले सैनिक दक्षिण गाझा पट्टीत कारवाई करत असल्याचं सांगण्यात येत आहे। इस्रायलनं गाझामधील अन्न, इंधन आणि मानवीय मदतीवर नाकेबंदी केल्यामुळे नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागतोय। इस्रायलनं पॅलेस्टाइनी भूभागाचा मोठा भाग ताब्यात घेऊन एक नवीन सुरक्षा कॉरिडॉर तयार करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे। उर्वरित 59 जणांची सुटका करण्यासाठी इस्रायलनं गाझावरील हल्ले अधिक तीव्र केल्याचं बघायला मिळत आहे। बांगलादेशातील ढाका येथील विद्यार्थी चळवळीमध्ये कथित भूमिकेबद्दल 5 लष्करी अधिकाऱ्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय अधिकारी म्हणून यांची ओळख आहे। यामध्ये बांगलादेश विद्यार्थी आंदोलनामध्ये मदत केल्याचा आरोप असलेल्या 2 ब्रिगेडियर्सचाही समावेश दिसतोय। या सर्व अधिकाऱ्यांना ढाका कॅन्टोन्मेंटमध्ये नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं। विद्यार्थी आंदोलनादरम्यान निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर सध्या बघायला मिळतोय। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या शुल्कवाढीला प्रत्युत्तर म्हणून चीननं अमेरिकन मालावरील शुल्क 125% वाढवलाय। जगातील 2 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील या जशास्तसं धोरणामुळे व्यापार युद्धाची चिंता आता चांगलीच वाढली आहे। त्यामुळे जगातील 2 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकेच्या वस्तूंवर चीननं अतिरिक्त शुल्क लावल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजार घसरलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केला। त्याचा आता अमेरिकेतील जनतेला सुद्धा चांगलाच फटका बसताना बघायला मिळतोय। खर्चाला कात्री लावण्याच्या नावाखाली विद्यापीठांच्या अनुदानामध्ये कपात किंवा ते बंदच केल्यामुळे शास्त्रज्ञ, प्रोफेसर, संशोधक हताश झालेले आहेत। निधीच नसेल तर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्माण प्रांतात संशोधन नेमकं होणार तरी कसं? परदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्कम येत होती, परंतु व्हिसा निर्बंध लावण्यात आल्यानं अशा विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा घटली आहे। अमेरिकन उद्योगपती आणि ट्रम्प प्रशासनातील त्यांचे सहयोगी एलॉन मस्क यांनी चीनमध्ये टेस्ला कारच्या 2 मॉडेल्सची विक्री थांबवली आहे। चीननं अमेरिकन वस्तूंवर 125% कर लादल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला।
मॉडेल एस आणि मॉडेल एक्स अशी ही दोन मॉडेल्सची नावं. ही दोनही मॉडेल्स अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्लांटमध्ये तयार केले जातात. दरम्यान चीनमधील टेस्लाच्या वेबसाईटनं दोनही मॉडेल्ससाठी ऑर्डरचा पर्याय आता काढून टाकलाय. यामागे चीननं अमेरिकन वस्तूंवर लावलेले शुल्क हे कारण असल्याचं मानलं जात आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या तीव्रतेमुळे भारतासाठी नव्या अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. चीन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये शक्य तितक्या जास्त वस्तू विकण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी चीन प्रलोभनासह सर्व प्रकारची धोरणं आखतंय. चीनी इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादकांनी भारतीय कंपन्यांना 5% किंमत कपात करण्याची ऑफर दिलेली आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये वापरला जाणारे जवळजवळ 3/4 भाग चीनमधून आयात केले जातात आणि भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या 75% घटकांची आयात चीनमधून केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काला 90 महिन्यांसाठी स्थगिती दिली आणि या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांनाही अमेरिकन मालांवर कर वाढवण्याचा निर्णय 3 महिन्यांसाठी लांबणीवर टाकलेला आहे. युरोपियन देशांसह अन्य देशांनी ट्रम्प प्रशासनासोबत वाटाघाटी सुरू केलेल्या होत्या. त्यानंतर जागतिक स्तरावरून व्हाईट हाऊसवर दबाव वाढला आणि ट्रम्प यांनी स्थगितीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर युरोपियन देशांनी सुद्धा अमेरिकन मालावरील वाढीव कराचा प्रस्ताव लांबणीवर टाकल्याची माहिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीमुळे व्यापार युद्ध चांगलंच भडकलंय. चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांना 5% किमती कमी करण्याच्या ऑफर येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती भारतात कमी होण्याचे संकेत दिसत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध तीव्र होत चालल्यामुळे तणावाची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. भारतानं अमेरिकेशी सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार टाळण्याचा सल्ला GTRIनं दिलाय. बहुतांश औद्योगिक वस्तूंवर 0% कर लावला गेल्यास देशातील रिटेल, कृषी, ऑटोसह उत्पादन क्षेत्राचं मोठं नुकसान होईल असं GTRIनं म्हटलेलं आहे. भारतानं 90% औद्योगिक उत्पादनांवर 0 ते 0% शुल्क असं धोरण स्वीकारू नये. भारतानं अमेरिकेशी सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार केल्यास भारतीय कृषी क्षेत्राला फटका बसेल. शेतमालाला किमान भाव देणं शक्य होणार नाही. त्यामुळे भारतानं इतर पर्यायांवर विचार करायला हवा असंही GTRIनं म्हटलेलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी घटस्फोटाच्या अफवांवर पहिल्यांदाच मौन सोडलं. मिशेल यांनी खुलासा केला की त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच त्या अलीकडच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित काही राहिल्या नाहीत. गेल्या काही महिन्यात बराक ओबामा अनेक सरकारी कार्यक्रमांमध्ये एकटे दिसलेले होते, ज्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाचाही समावेश होता आणि त्यामुळे दोघांमध्ये घटस्फोट झाल्याची चर्चा पसरलेली होती. भारताची प्राचीन योग परंपरा आता जागतिक स्तरावर लोकप्रिय होते. विशेषतः चीनमध्ये योगाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक लोक त्याचा स्वीकार करतात. चीनमध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी मोठे योगदान देणारे झेजियांग विद्यापीठाचे प्राध्यापक वांग झीचेंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे कौतुक केलं. प्राध्यापक वांग यांनी योगसंबंधित अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली असून भारतीय तत्वज्ञान आणि ग्रंथाचं चीनी भाषेमध्ये भाषांतर केलंय. त्यांच्या या प्रयत्नांमुळे चीनी समाजात योगप्रती जागरूकता वाढते. ब्रिटनमध्ये हत्येचा अंदाज बांधण्यासाठी उपयुक्त असलेलं नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं. हे टूल कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा वापर करून गुन्हेगारीच्या नमुन्यांचा तपास करेल. मात्र त्यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेवर आघात होत असल्याची टीका केली जाते. एकीकडे यामुळे गुन्हे रोखता येतील असं या तंत्रज्ञानाचं समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे या तंत्रज्ञानामुळे निर्दोष लोकांवर नजर ठेवली जाईल अशी भीती टीकाकारांनी व्यक्त केली. त्यामुळे हे टूल भविष्यातील गुन्हे रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल का हे आता बघावं लागेल. ओपन AI विरुद्ध एलॉन मस्क वाद चांगलाच चिघळला. आता या वादाला कायदेशीर वळण आलंय. न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान OpenAIचे CEO सॅम अल्टमन यांनी मस्क यांच्यावर छळ आणि मानहानीचे गंभीर आरोप केलेले आहेत. अल्टमन यांनी न्यायालयाकडे मस्क यांच्या बेकायदेशीर आणि अयोग्य वर्तनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मस्क हे संस्थेच्या यशामुळे वैयक्तिक द्वेषानं प्रेरित होऊन हानी पोहोचवत आहेत असं OpenAIनं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते.
टेस्लाची सौदी अरेबियामध्ये अधिकृतपणे विक्री सुरू झाली आहे. एलॉन मस्क यांच्या पूर्वीच्या वादग्रस्त संबंधानंतरही ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या जागतिक विस्तारामध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. टेस्लानं रियादमध्ये पहिलं शोरूम आणि सेवा केंद्र उभारलं. रियाद, जेद्दाह आणि दम्माममध्ये तात्पुरतं स्टोअर्स देखील उघडलं जाणार आहे. सौदी अरेबियामध्ये सार्वजनिक चार्जिंग स्टेशनची मर्यादित संख्या आणि तीव्र हवामान हे इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी मोठं आव्हान असेल. अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यापीठातून एक ईमेल पाठवून त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःहून देश सोडून जावा यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हालचाली सध्या सुरू आहेत. तर काहींचे ग्रीन कार्ड सुद्धा रद्द झाले असून तात्पुरत्या कामाच्या व्हिसावर सुद्धा धोका निर्माण झालाय. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांना स्क्रीन करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. सव्वीस मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आला. दरम्यान तहव्वूर राणाचा नवा फोटो सध्या समोर आलाय. त्याच्या कमरेला साखळी आणि हातात बेड्या घातल्या असलेल्या या फोटोमध्ये आपण बघू शकतोय. गुरुवारी रात्री उशिरा त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. त्याला 18 दिवसांच्या NIA कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आता सुरक्षा एजन्सी NIAची टीम त्याची अधिकृत चौकशी करेल. तर युनायटेड स्टेट्सनं 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर हुसेन राणाला भारतात प्रत्यार्पण केलंय. यावर आता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. युनायटेड स्टेट्सनं 2008च्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांच्या न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा दिल्याचं ब्रूस यांचं म्हणणं आहे. तसंच युनायटेड स्टेट्स आणि भारत दहशतवादाच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करत राहील असंही त्यांनी म्हटलं. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये अचानक हवामानात बदल जाणवला. काही ठिकाणी धुळीचं वादळ सुद्धा बघायला मिळालं. दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊसही पडला. त्यामुळे तापमानामध्ये किंचित घट झाली असून हवेमध्ये गारवा निर्माण झालाय. पुढील काही दिवसांमध्ये दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील हवामान असंच बदलत राहणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. अचानक झालेल्या या वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं बघायला मिळालं. अहमदाबादच्या अमराईवाडी भागात एका इमारतीला भीषण आग लागली. आग लागण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाने आतापर्यंत 18 ते 20 लोकांना सुरक्षित बाहेर काढलं असल्याची माहिती मिळते आहे. स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीम घटनास्थळावर काम करत आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर ही आगीची दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल सुद्धा होत आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं गौरव ग्लाइड बॉम्बचं यशस्वी चाचणी केली. सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून गौरव बॉम्बची 8 ते 10 एप्रिल दरम्यान ही चाचणी झाली आणि या चाचण्यांदरम्यान भूभागावरील लक्ष्यासाठी वेगवेगळ्या वॉर स्टेशनवर बॉम्ब जोडण्यात आले होते. सुमारे 100 किलोमीटरच्या अचूक टप्प्यात हे परीक्षण यशस्वी झालं. गौरव हा 1000 किलो वजनाचा ग्लाइड बॉम्ब आहे. हा बॉम्ब RCI, ARD आणि ITR यांनी स्वदेशी बनावटीनं तयार झालाय. भारतीय नौदलासाठी केंद्र सरकारनं 26 राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. यासाठी अंदाजे 63,000 कोटी रुपयांचा करार लवकरच होणार असल्याची माहिती आहे. फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून ही लढाऊ विमानं खरेदी केली जातील. या कराराअंतर्गत नौदलाच्या ताफ्यात 22 सिंगल सीटर विमानं तर प्रशिक्षणासाठी 4 ट्विन सीटर विमानं सहभागी होणार आहेत. ही विमानं INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या भारतीय विमान वाहू नौकांवरून तैनात केली जाणार आहेत. सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर विमानांची निर्मिती प्रक्रिया सुरू होईल. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्ष आणि भाजपमध्ये युती झाली. आगामी विधानसभा निवडणूक अण्णा द्रमुक पक्ष आणि भाजप एकत्र लढणार आहे. येणाऱ्या काळात NDAला बहुमत मिळेल असा आत्मविश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होणार आहे. दक्षिण भारतात भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं ही युती खरं तर महत्त्वाची मानली जाते. तामिळनाडूमध्ये आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजपचं हे महत्त्वाचं पाऊल म्हटलं जात आहे. फुले दाम्पत्याच्या जीवनावर आधारित चित्रपटावर सरकार सेन्सॉर बोर्डामार्फत निर्बंध लावत आहे असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं. फुले दाम्पत्याचा इतिहास सरकार लपवत आहे असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
भाजप RSSचे नेते एकीकडे महात्मा फुले यांना नमन करतात, दुसरीकडे त्यांच्यावर आधारित चित्रपट रोखतात. सरकार त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवू देत नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली. भाजप आणि RSSला दलित आणि बहुजनाचा खरा इतिहास पुसायचा आहे. फुले चित्रपटावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधी यांनी हे विधान केलं. Thank you.